नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत त्या कीर्तनकाराबद्दल ज्याचं नाव घेतलं की सोशल मीडियावरती गोंधळ होतो. इंदुरीकर महाराज हे तेच महाराज आहेत जे नेहमी सांगतात लग्न साधं करा तरीही मुलं होतात. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या लेकीच्या लग्नाची बात आली तेव्हा साधेपणाचा विषय गायब झाला आणि आली शाही सोहळ्याची झलक. लाखो रुपयांचा खर्च, गाड्यांचा ताफा, सजावट आणि लोक म्हणाले हेच का ते साधे लग्नाचं उदाहरण. सोशल मीडियावरती अनेक मीम्स, टीका, चर्चा सगळं सुरू झालं. तेव्हा महाराज म्हणाले, मी असं नाही म्हटलं की खर्च करू नका, मी म्हटलं कर्ज घेऊन खर्च करू नका. म्हणजेच तुमच्याकडे पैसे आहे तर नक्की खर्च करा, नाहीतर थाट दाखवू नका. तरीही लोक म्हणतात उपदेश आणि कृती यात फरक दिसतोच. पण मंडळी, ही पहिलीच वेळ नाही की इंदुरी महाराज चर्चेत आले असतील. त्यांनी कीर्तनात असं म्हटलं होतं, मुलींच्या बांगड्या वेळोवेळी चेक केल्या पाहिजे, नसतील तर मुलींना 2 थापडही द्यायला हव्यात. बांगड्या न घातल्याने आपली संस्कृती वाया जाते. मी स्वतः गावाकडे राहते, मला खूप सारे कामं असतात. त्या कामांमध्ये बांगड्या घालून मला वाटत नाही की मी नेहमी त्या बांगड्या व्यवस्थित ठेवू शकते. आणि महाराजांच्या कीर्तनांमध्ये असे बरेचसे डायलॉग आहेत ज्याच्यामुळे मला हाच प्रश्न पडतो की हे संस्काराचं शिकवण आहे की हिंसाचं प्रोत्साहन. एकदा म्हणाले, मुलींच्या मोबाईलमध्ये 3-3 सिम असतात, सायलेंट मोडवरती चालू असतात त्या. आणि त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य, समतिथीला संबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषमतिथीला ठेवल्यास मुलगी होते. अशा अनेक विधानांनी वाद निर्माण केले आहेत. महिला संघटनांनी तक्रार दाखल केल्या, काहींनी आंदोलनं केली आणि आता लेकीच्या लग्नानंतर तर महाराज म्हणाले, मी आता फेटा खाली ठेवून कीर्तनच बंद करतो. हे ऐकून चाहते तर हादरले, कारण ज्यांनी कीर्तनातून लोकांना हसवलं, विचार करायला लावलं, तेच आता मंचावरून उतरायची तयारी करताना दिसतायत. पण सगळ्यात महत्वाचं, टीका करायची असल्यास नक्की करा, प्रश्न विचारायचे असल्यास विचारा, पण महाराजांच्या मुलीवरती बोलणं मात्र चुकीचं आहे. ती एक सामान्य लेक आहे, तिचं लग्न आनंदाने व्हावं म्हणून एका बापाने खर्च केला, तोही दोषी नाही, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. टीका कृतीवरती करा, कुटुंबावरती नाही. मंडळी, इथे अजून एक प्रश्न आहे की इंदुरीकर महाराज प्रसिद्ध झाले, त्यांची स्टाईल लोकांना आवडली आणि आता अनेक नवीन कीर्तनकार त्यांची नक्कल करतात. तोच आवाज, तोच विनोद, तोच जोश. पण प्रश्न असा की आपण तीच शैली स्वीकारतोय का, कुठलाही विचार न करता. महाराजांची कीर्तने नक्कीच मनोरंजक असतात, पण वारकरी परंपरा ही फक्त हास्या करण्यासाठी नाही तर संस्कार आणि भक्ती सांगण्यासाठीच आहे. मग आपण ठरवायचं, आपल्याला इंदुरीकर महाराजांसारखे ट्रेंडी कीर्तनकार हवेत की वारकरी संप्रदायाच्या नीतिमूल्यांवर चालणारे संतांच्या भाषेतले कीर्तनकार. कारण शेवटी कीर्तन म्हणजे लोकांना जाग करणं, कोणावर थट्टा करणं नाही, आणि संस्कार म्हणजे श्रोत्यांना भिडणं, वाद निर्माण करणं नाही. इंदुरीकर महाराजांचा प्रभाव एवढा आहे की अनेक नवीन कीर्तनकार त्यांची नक्कल करतात, पण नक्कल केवळ आवाजाची, बोलण्याची, विनोदाची. मग भक्ती आणि आदर्श कुठे गेले. आपल्याला ठरवायचं आहे, आपल्याला गोंधळ करणारे कीर्तनकार हवेत की ज्ञान देणारे संतांचे वंशज. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, महाराज चुकले असतील, ते सुधारू शकतात, पण आपणही श्रोते म्हणून सुधारलं पाहिजे. आपण कोणाला उचलतो, कोणाकडून शिकतो आणि काय पुढे देतो हे ठरवणं आपल्याच हातात आहे. कीर्तनकार असो वा श्रोता, दोघांनाही वारकरी संस्कृतीचा सन्मान करता आला पाहिजे. कारण शेवटी एकच, कीर्तन म्हणजे देशाशी संवाद, वादाशी नव्हे. तुमचं काय मत आहे दोस्त हो? इंदुरीकर महाराजांनी रिटायरमेंट घ्यायला हवी की त्यांनी त्यांची शैली सुधारून पुन्हा कीर्तन करायला हवेत? कमेंटमध्ये तुमचं ओपिनियन सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय फॉर नाव.